पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे गावचे पोलीस पाटील भरत शंकर सूर्यवंशी याच्यावर तक्रारदाराकडून 5,000 रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे। त्याच्यावर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी अधिक माहिती अशी की तक्रारदार हा दारूचा व्यवसाय करत होता। याबद्दल कारवाई टाळण्यासाठी पोलीस पाटलाने ही पैशाची मागणी केली आहे। याबाबत तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली आहे। यावरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक कोल्हापूर विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिली आहे। बोरिवडे तालुका पन्हाळा या गावचे पोलीस पाटील भरत शंकर सूर्यवंशी यांनी या गावातील तक्रारदार हे दारूचा चोरून व्यवसाय करतात म्हणून तुझ्या या अनुषंगानं कोडोली पोलीस ठाणे येथे एक तक्रार अर्ज दाखल आहे आणि या तक्रार अर्जामधून तुला सोडवायचं असेल आणि जो काही तू दारूचा धंदा चोरून करतोस हा यापुढेही चालू ठेवायचा असेल तर तुला 5,000 रुपये लाच द्यावी लागेल पोलीस स्टेशनमध्ये असं सांगून तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती। यामुळे तक्रारदारांनी अँटी करप्शन ब्युरो येथे आमच्याकडे तक्रार दिली। तक्रारीमध्ये आम्ही पडताळणी केली असता यातील जे पोलीस पाटील सूर्यवंशी आहेत त्यांनी 5,000ची मागणी करून तडजोडी अंती 3,000 रुपये द्या ह्याचं पडताळणी पूर्ण झाली होती। त्या अनुषंगाने मागणीचा गुन्हा आज आम्ही कोडोली पोलीस ठाणे येथे दाखल करत आहोत आणि यातील जो आरोपी आहे सूर्यवंशी याला ताब्यात घेतलेला आहे। अशाच पद्धतीनं शासकीय कार्यालयामध्ये आपलं काम प्रलंबित असेल आणि या प्रलंबित कामासाठी आपल्याला पैशाच्या अथवा भेटवस्तूच्या स्वरूपात कोणी मागणी करत असेल तर आमच्याशी तुम्ही निर्भयपणे संपर्क साधा। आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमचा कार्यालयाचा क्रमांक आहे 0231 2 540 989 आणि माझ्या वैयक्तिक क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता। माझा वैयक्तिक क्रमांक आहे 97 64 14 0777। या नंबरवरही आपण संपर्क करा किंवा आमची 1064 हेल्पलाईन आहे याच्यावरही आपण संपर्क करू शकता। तक्रारदाराला दारू विक्री करण्याची कारवाई टाळण्यासाठी 5,000ची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।